छोटे कपड़े पहने हैं। रंडी है। अरे इसके तो लड़के दोस्त है। रंडी है। अरे ये तो घर पे लेट आती है। रंडी। तुम्हारी सोच गंदी है, वो रंडी नहीं है। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल. ही मुलगी म्हणते की सगळ्या मुली ह्या रंट्या नाहीयेत आणि सगळ्या मुली ह्या घाण नाहीयेत. आम्ही पण कधीच म्हणलो नाही, महाराष्ट्रातील मुलं कधीच म्हणत नाहीत की ह्या मुली घाण आहेत आणि ह्या मुली वाईट आहेत. माझं म्हणणं आहे की मुली ही प्रेमदायी आहे, एक माता आहे, एक भगिनी आहे, जी घराला, जे संसाराला आवळून धरते आणि एक उच्चतम म्हणजे स्वर्गाच्या उच्चतम शिखरापर्यंत नेते. पण तुम्ही जर असल्या घाण शब्दांनी आणि अश्लील शब्दांनी जर ही दुनिया बिघडवायला लागला, तुमच्या एका डायलॉगचा प्रत्येक पुरुषाच्या मेंदूवरती असा असर होतो जसं एखाद्या माणसाच्या बॉडीमध्ये साप डसून विष जावं आणि तो क्षणात मारावा. और तेरा एक्स कैसा था? यार बड़े ही सस्ते शौक थे उसके, आज इसके साथ तो कल उसके साथ. कैसा लेते फिर टपाटप टपाटप. हे तुझे असले संस्कारिक विचार आणि भविष्यात येणाऱ्या जी तरुण पिढी आहे त्यांनी हे तुझ्याकडनं असलं सगळं ग्रहण करायचं आणि आपल्या मेंदूमध्ये बसवायचं. म्हणजे एक्स कुणाला म्हणायचं आणि बॉयफ्रेंड कुणाला म्हणायचं आणि फ्रेंड कुणाला म्हणायचं, ही ज्या पिढीला माहीत नसतं ती पिढी जशी आपल्याला म्हणजे वाढत्या वयाने आणि कळत्या स्वभावाने जसं काही शिकत जातो त्या स्वभावात ती सगळं असलं शिकत जाणार. मला नाही वाटत की तू हे शब्द वापरणं योग्य आहे. तर मला असं वाटतं की तू हा डायलॉग तयारच नाही केला पाहिजे, कारण पुरुषाची जात ही दगडासारखी आहे आणि स्त्रीची जात ही काचेसारखी आहे. तिचकी मार असतेपर्यंत स्त्रीची जात ही फुटून जाते, म्हणजे तिच्या आबरूही निलवायला लागते. आणि आत्ताचा पुरुष हा अविवाहित असल्यामुळं त्याच्या बुद्धीमध्ये चालणारे विचार हे एकदम उग्र आहेत. तर मला वाटतं की तू असल्या विचारांना निर्माण न करण्यापेक्षा, तू असल्या शब्दांना निर्माण न करण्यापेक्षा तू चांगल्या विचारांना, चांगल्या शब्दांना एक नवीन उगम दे आणि पुरुषाच्या जातीला सक्षम बनवतो. आणि ही मुलगी असेल तर कुठली तर दिल्ली, बिहार, कुठं असेल तिथं मला नाही वाटत, मी माझ्या मराठी माणसांना सांगायचा प्रयत्न करतोय की असल्या अश्लील शब्दाचा अजिबात सेवन करू नका.